नमस्कार मित्रांनो, तुम्ही असं कधी ऐकलंय का की आई आणि मुलगी एकाच शाळेत शिकत असतात? नाही ना. तर या चित्रपटाची कथा अशी आहे की चंदा ही एक मोलकरीण असते आणि तिचा नवरा वारलेला असतो. मग तिच्या मुलीची सगळी जबाबदारी चंदावर पडते. तर या चित्रपटाची सुरुवात अशी होते, चंदाची मुलगी अपेक्षा म्हणजे अप्पू ही 10वीला गेलेली असते. म्हणून आई विचारते की तू पुढे जाऊन काय होणार. आईला वाटतं ही डॉक्टर म्हणेल, इंजिनियर म्हणेल, पण नाही. अप्पू म्हणते की मी मोलकरीण होणार. कारण तिच्या डोक्यात असतं की मोलकरीणीची मुलगी मोलकरीणच होणार. त्यामुळे ती नीट अभ्यासही करत नाही आणि मॅथ्स हा विषय तिला खूप अवघड जात असतो. मग चंदाला आपली मुलगी मोलकरीण होणार हे म्हणणं टोचतं. म्हणून ती जिथं काम करत असते तर त्या डॉक्टर दिवान मॅडमना ती हा सगळा विषय सांगते की माझी मुलगी अभ्यास करत नाही आणि ती पुढे जाऊन मोलकरीण होणार असं म्हणते. मग डॉक्टर दिवाण म्हणतात, चंदा तू काय शिकलीस? तर ती म्हणते की मी 10वी नापास आहे. मग डॉक्टर दिवान एक आयडिया देतात की एक काम कर, ज्या शाळेत तुझी मुलगी शिकतीये आणि तिची पण 10वी, मग तू तू सुद्धा त्या शाळेमध्ये ऍडमिशन घे आणि तुझ्या मुलीच्या बरोबरीने तुझी पण 10वी पूर्ण कर. मग ही गोष्ट तिला पटते. मग चंदा स्वतःच्याच मुलीच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेते. मग आता पुढे जाऊन काय होतं हेच जर पाहायचं असेल तर यूट्यूबवर चित्रपट पहा, नील बट्टे सन्नाटा. मित्रांनो, जर तुम्ही हा चित्रपट पाहिलात नंतर तुम्हाला खूप आवडेल. कारण काहीतरी वेगळं कन्सेप्ट या चित्रपटातून दिलेलं आहे. या चित्रपटामधलं कास्टिंग सुद्धा अप्रतिम दर्जाचं आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिलात आणि याचं कास्टिंग जर पाहिलं तर असं वाटेल की ही माणसं आपल्यातलीच आहेत की काय. म्हणजे जे सामान्य माणसं आहेत तर त्या सामान्य माणसांना वाटेल की खरंच ही आपल्यातली माणसं आहेत का. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे अश्विनी तिवारी यांनी आणि याचं लेखन केलेलं आहे नीरज सिंग, प्रांजल चौधरी आणि नितेश तिवारी आणि स्वतः अश्विनी तिवारी यांनी सुद्धा. या चित्रपटाचे स्टारकास्ट आहेत स्वरा भास्कर, रिया शुक्ला, रत्ना पाठक शहा आणि पंकज त्रिपाठी. तर सर्वांनी आवर्जून पहा चित्रपट नील बट्टे सन्नाटा.